तिसरा थर बघता बघता तिसऱ्या थरावरती एक गोविंदा
बघा खालच्या थरावरती जे समर्थ असतात, जे बाहुबली आहेत ते खालच्या थरावरती असतात. तदनंतर मात्र जसं वजन कमी असमर्थ आहेत त्याला मी समर्थ बनवेन, ही ताकद हा उष्मा देणारा खेळ साहसी खेळ दहीहंडीचा उत्सव. वाव क्या बात है, तालियों के बरसात होनी चाहिए. लेट बट अप टू डेट. हो दे जल्लोष, हो दे कल्ला, आता हो दे धिंगाणा. राणी बोलतात गणपती बाप्पा सगळ्यावाला की साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. बोल वज्रराव हर हर श्री स्वामी समर्थ गोविंद पंचाचा. मानाची सन्मानाची अभिमानाची हंडी फोडणार पास्थर. चला सर्वांनी सहकार्य करा. या आई माऊली या, किंग स्टार या, कोकण कट्टा या, सर्वांनी या आणि या स्वामी समर्थ गोविंद पथकाला सहकार्य करा. 2 थर, 3रा थर लागलाय, 4था साठी प्रयत्न होतोय, 4था सुद्धा सक्सेसफुल. बघता बघता 4थ्या थरावरती गोविंद पोहोचलाय. डीजे सुद्धा तयार राहील. 5वा गोविंद 5व्या थरावरती आणि लक्ष ध्येयाकडे. हंडी कुठे, कहा, अरे कुठे आहे, कुठे आहे, आणि सापडलेले आहे. फोडायची आहे हंडी, फोडायची आहे. प्रयत्न केले जातात आणि हंडी फोडली जाते. 5व्या थरावरती विजय. यानंतर किंग स्टार मागणे. चालुक्य यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. काय रचना केली जाते, येथे आपली छोटी गोविंदा सन्मानित केले जाते. या सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि गोविंदा पथक सेंट्रल जोडायचं. शाखा प्रमुख उत्कृष्ट नेतृत्व या मागणीवरती उभं. ओके, धन्यवाद सर्वांचे, खूप खूप आभार. आपण सर्वजण 2025 आयोजक सौ तनिषा मोहनकर तसेच सुरेशदा साळुंखे यांचे खरोखर माझ्याकडे आभार कमी आहेत की आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण आम्हाला इथे संधी दिली आणि आमच्या मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जसं मागील 1.5 महिन्यापासून आम्ही जिथे सराव करत होतो तिथे आम्हाला जागा उपलब्ध नव्हती. तिथे जागा उपलब्ध आम्ही करून घेतली, पण लाईटचा खूप मोठा इश्यू होता. तर त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य केलं ते प्रथमेश तळे यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एखादा कार्यक्रम जर आपल्याला परिपूर्ण करायचा असेल तर त्याच्यासाठी आर्थिक स्वरूपाची भांडवल गरज असते. त्याच्यासाठी कधीही आम्ही हात दिली आणि कधी आम्हाला नाही शब्द ऐकायला मिळत नाही. अशा आमच्या तनुजा काकी यांनी आम्हाला जे गणवेश दिलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच प्रत्येक कार्यक्रम म्हणजे दहीहंडी म्हणा, 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा,
किंवा इतर जे आपण महाराष्ट्र सण साजरे करतो त्या प्रत्येक सणामध्ये आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात, जे आमचे एका प्रकारे मेंटोर आहेत आणि जे आम्हाला वेळोवेळी कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी उत्स्फूर्त करतात की नाही कार्यक्रम तुम्ही करा, त्याच्यानी लोकांना एकत्र करा. ते सुरेंद्र साळुंखे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व याने गोविंद पथक उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्व गोविंद पथकांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि लवकरच असं म्हणतात ना की पूर्णविराम म्हणजे वाक्याचा शेवट नाही, पूर्णविराम म्हणजे दुसरं वाक्य लिहिण्याची सुरुवात करण्याचा चान्स. आणि म्हणूनच आजचा दहीहंडीचा उत्सव जरी समाप्त झाला तरी वाट पाहूया पुढच्या वर्षी हे सर्व गोविंद पथक सज्ज राहतील आणि मात्र प्रगती नक्कीच करतील. त्याबद्दल आपण शुभेच्छा देऊया आणि धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच.